थेट जाऊयात, हेमंत गोडसे बोलतायत। सब्र का फल मीठा होता है आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी 3-4 दिवसांमध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल। तोपर्यंत तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात करतो। त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी मुंबईमध्ये 2 वेळा शक्ती प्रदर्शन केलंय। मुंबईमध्ये आपण 2 वेळा शक्ती प्रदर्शन केलंय। आज तिसऱ्यांदा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होतंय। कालही आपण मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, मात्र काल भेट होऊ शकली नाही। तिकिटाची कुठेतरी टाळाटाळ होती असं वाटतंय। नाही, मला निश्चित विश्वास आहे का जेही विद्यमान खासदार होते अशा कुठल्याही खासदाराला लवकर साहेब वाऱ्यावर सोडणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे का ही जागाच अधिकृत शिवसेनेची आणि म्हणून ही आमचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री ही शिवसेनेसाठी ते सोडून घेतील। शिंदे गटात सामील होणार होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं का, शब्द दिला होता? मला असं वाटतं का प्रत्येक विद्यमान खासदार या ठिकाणी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिंदे साहेबांसोबत गेला। परंतु आम्हाला निश्चित विश्वास आहे की शिंदे साहेब आणि आपण केलेली कामं आणि जनतेचा आवाज हा निश्चित त्यांच्या लक्षात आहे आणि निश्चित आपल्याला विश्वास आहे की ही उमेदवारी शिवसेनेसाठी सोडून। काल मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे म्हणून काल एक अशा पद्धतीची चर्चा होती, आपण नाशिकमधून एक अपक्ष निवडणूक पुढे लढणार आहात। शिवसेनेच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण निवडणूक लढवणार। मैत्रीपूर्ण लढत होईल का मग ही, जर तुम्ही असं म्हणताय की जर समजा राष्ट्रवादीला ही जागा सुटली, शिवसेनेला सुटली नाही तर शिवसेनेकडनं उमेदवार जाहीर केला जाईल, मैत्रीपूर्ण ही लढत होऊ शकते का? नाही, जागाच ही मुळात शिवसेनेची आणि त्यामुळं ही शिवसेनेला सुटलीच जाणार आहे याचा आम्हाला 100% विश्वास आहे। सुटली नाही तर काय भूमिका? नाही, सुटली नाही तर त्याचा विषय नंतरचा आम्हाला विश्वास आहे ना की 100% ही जागा सुटणार आहे। ज्या पद्धतीने आपल्याला विश्वास आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादीने देखील 12:30 वाजता छगन भुजबळ यांचं नाव जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली आहे। आता जाहीर झाल्यानंतर बघू ना, परंतु आम्ही केलेली कामं ही तर जनतेपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे। उमेदवारी 100% आम्हाला मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे। तर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया आपण बघितली, त्यांनी उमेदवारीचा विश्वास व्यक्त केलाय।